नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनाही खूप खूप नमस्कार. आता या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वी साठी स्कॉलरशिप परीक्षा एकदम घेतल्या जाणार आहेत आणि त्याच्याबद्दल बराच संभ्रम निर्माण झाला आहे. तर कसं असणार आहे परीक्षेचं स्वरूप हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्यातर्फे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी हा नवीन बदल यंदापासून करण्यात आलेला आहे. यंदा इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वी यांच्यासाठी एकत्रितपणे परीक्षा घेतल्या जाणार आहेत. हा यंदाचा नवीन बदल असणार आहे. त्याच पद्धतीनं इयत्ता 7वी आणि जुन्या पद्धतीनुसार इयत्ता 8वी यांच्या सुद्धा परीक्षा एकदम घेतल्या जाणार. आणि पुढच्या वर्षीपासून मात्र 5वी आणि 8वी पासून घेतली जाणारी स्कॉलरशिपची म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा ही थांबवण्यात येणार आहे आणि इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या परीक्षा सुरू राहतील. आज आपण परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे जाणून घेऊया. घाबरण्याचं कोणतंच कारण नाही. आपण ज्या आतापर्यंत जे विषय शिकलोय तेच विषय आता यंदाही शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अभ्यास करणार आहोत आणि त्याच्या परीक्षा सुद्धा द्यायच्या आहेत. इतरही तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा जेव्हा देत असता तेव्हा हे विषय तुम्ही त्यातून शिकलेले आहेत किंवा त्याची परीक्षेची तयारी सुद्धा केलेली आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, पेपर कसा असणार आहे हे आता आपण जाणून घेऊया. परीक्षेचं स्वरूप पेपर क्रमांक 1 विषय प्रथम भाषा म्हणजे तुमची मराठी भाषा, त्याचे एकूण प्रश्न हे 25 असणार आहेत आणि त्याचे गुण असणार आहेत 50. म्हणजेच एका प्रश्नासाठी 2 मार्क असणार आहे. पर्याय 4 असतील त्यातला तुमचा योग्य पर्याय तो तुम्ही रंगवायचा आहे. गणितासाठी एकूण प्रश्न असणार आहेत 50 आणि त्याची गुणसंख्या असणार आहे 100. म्हणजे इथंही प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे आणि हा एकत्रित पेपर हा एकूण प्रश्नांची संख्या ही 75 होईल आणि गुण असणार आहेत, एकूण गुण असणार आहेत 150. आता ह्याच्यासाठी दिला जाणारा वेळ किती असणार आहे तर 1 तास 30 मिनिटं वेळ असणार आहे. तुम्ही या वेळेमध्ये तुमचा पेपर पूर्ण करायचा आहे. अचूक प्रश्न अचूक वाचायला हवेत, नीट समजून घेणं, उत्तर जे आहे त्याचा पर्याय क्रमांक जो असेल तो अचूक रंगवणं हे सगळं तुमचं वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे. आता दुसरा पेपर असणार आहे तुमची तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. आता इंग्रजीचा पेपर हा 25 त्याच्यासाठी प्रश्न संख्या असणार आहे 25. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे. त्याचे 25 दुनी 50. इथंही प्रत्येकाचे 4-4 पर्याय तुम्हाला दिले जातील. प्रत्येक गोल तुम्ही अचूक असणारा गोल तुम्ही रंगवणं अपेक्षित आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे एकूण प्रश्न हे 50 असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असेल. एकूण त्याचे गुण हे 100 होतील आणि एकूण प्रश्नांची संख्या ही तृतीय भाषेचे 25, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 असे एकूण 75 गुण होतील आणि एकूण गुणसंख्या ही 150 असेल. याच्यासाठी लागणारा वेळ सुद्धा 1 तास 30 मिनिटं असणार आहे. जी मुलं इतर परीक्षा देतात शिष्यवृत्ती सोडून त्यांना हा अभ्यास अगोदरपासून माहित असणार आहे, कारण बऱ्याचशा परीक्षा ह्या पहिलीपासून सुद्धा घेतल्या जातात. तिथं पर्याय वाचणे, दिलेले प्रश्न वाचणे, दिलेले पर्याय वाचणे आणि त्यातून अचूक पर्याय निवडणे, अचूक गोल रंगवणे, योग्य पर्यायाचा गोल रंगवणे याचा सराव झालेला असेल. पण ज्यांनी जी मुलं यंदा पहिल्यांदाच बसत आहेत त्यांनी हा परीक्षेचं स्वरूप हे तुमच्याकडं लिहून ठेवलं तरी काही हरकत नाही. काही दिवसातच आपल्याला प्रश्न पाठ्यपुस्तकं ह्याच्यासाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध होतील आणि त्याच्यातून आणखीन आपल्याला जास्त स्पष्ट कल्पना मिळेल. आता प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असेल तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% विचारतील. आता 75चे 30% म्हटले तर जवळजवळ 20 ते 22 प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे असतील. मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40%
म्हणजे जवळजवळ 30 प्रश्न हे तुमचे मध्यम स्वरूपाचे राहतील आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% म्हणजे जवळजवळ तुमचे परत 20 प्रश्न हे 20 ते 22 प्रश्न हे परत तुमचे कठीण स्वरूपाचे राहतील. त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त राहील. आता ह्याच्या प्रश्नांच्या मध्ये आता सांगितलेले एवढे प्रश्न पडतील म्हणजे एक्झॅक्ट तेवढे पडतील असं नाही. थोडेफार 1-2 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात. हे प्रश्न काढणाऱ्यांवर आणि बाकीच्या गोष्टींवर अवलंबून राहील. आता महत्वाचं ह्याच्यामध्ये काय आहे तर दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांसाठी 4 पर्यायापैकी एक पर्याय अचूक असेल आणि तो निवडून तुम्ही रंगवणं अपेक्षित आहे. आज आपण इथंच थांबूया आणि नवीन व्हिडिओमध्ये बघूया की सिलेबस मध्ये आज आपल्याला ह्याच्यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे धडे आपल्याला दिलेले आहेत किंवा कुठल्या प्रकारचा सिलेबस त्यांनी ऍड केलेला आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. Subscribe to my channel. Thank you.